माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात निर्णायक लढाई सुरू केली आहे। आपण सर्व लोक माननीय पंतप्रधान महोदयांचं अभिनंदन करूया आणि हा निर्णय ऐतिहासिक निर्णय आहे। या निर्णयामुळे देशाच्या विकासातला सगळ्यात मोठा अडथळा भ्रष्टाचार आणि काळा पैशाचा हा दूर होणार आहे, देश विकासाकडे जाणार आहे आणि म्हणून सामान्य माणसाने या निर्णयाच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आज अनेक लोक हे घाबरून रिएक्शन देत आहेत, त्या सर्व लोकांना माझी विनंती आहे, घाबरण्याचं कुठलंही कारण नाही। जेवढा कायदेशीररित्या आपण कमावलेला पैसा आहे तो सगळा पैसा सुरक्षित आहे, तो पैसा कुठेही वाया जाणार नाहीये। त्या सगळ्या नोटा आपण बँकेत जाऊन बदलून घेऊ शकतो। या निर्णयामुळे अडचणीत येतील ते केवळ ज्यांच्याजवळ काळा पैसा आहे, ते बेकायदेशीर कमवलेला पैसा आहे ते। त्यामुळे सामान्य माणसाने पॅनिक होण्याचं कारण नाही, घाबरण्याचं कारण नाहीये, गोंधळ होण्याचं कारण नाहीये। बँक उघडल्यानंतर बँकेत जाऊन आपण आपल्या नोटा बदलून घेऊ शकता। याकरता कालावधी देखील आपल्याला देण्यात आलाय, त्यामुळे तिथे खूप गोंधळ गडबड करण्याची आवश्यकता नाहीये। आपले जे रोजचे व्यवहार आहेत ते व्यवहार जसेच्या तसे आपण चालवले पाहिजेत आणि या ऐतिहासिक निर्णयाला आपण सगळ्यांनी समर्थन दिलं पाहिजे। मी पुन्हा एकदा सर्व जनतेला अपील करतो, बिलकुल घाबरू नका, बिलकुल पॅनिक होऊ नका, गोंधळून जाऊ नका, गोंधळून त्याच्यावर ओव्हर रिएक्ट करू नका। फार गर्दी किंवा पैसे विड्रॉ करण्याच्या संदर्भात एटीएम वर जाऊन त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करणं, या सगळ्या गोष्टी करण्याची कुठलीही आवश्यकता नाहीये। आपला कायदेशीर पैसा हा सगळा सेफ आहे, तो आपल्याला निश्चितपणे मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळे मिळून या ऐतिहासिक निर्णयाच्या पाठीशी उभे राहूया आणि आपले दैनंदिन व्यवहार जे आहेत हे व्यवहार नीट योग्य प्रकारे जसे सुरू होते तसे सुरू ठेवूया।